अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावित प्रक्रियेला विरोध दर्शवत भीमशक्ती संघटनेच्या वतीने श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांना निवेदन देण्यात आले। पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा प्रभावीपणे मांडून सरकारला सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यास भाग पाडावे अशी मागणी जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी केली। यावेळी संदीप मगर म्हणाले की अनुसूचित जातींमध्ये राज्यातील 59 जातींचा समावेश असून शासनाने जाती-जातींमध्ये उपवर्गीकरण केल्यास समाजात सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे। अनुसूचित जातीतील अनेक घटक आजही विकास व मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। काही व्यक्ती किंवा घटकांचा विकास झाला म्हणून संपूर्ण समाजाचा सर्वांगी विकास झाला असे म्हणता येणार नाही। त्यांनी पुढे सांगितले की आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाचा मुद्दा पुढे आल्यास समाजात फूट पडण्याचा धोका असून सामाजिक एकात्मतेला धक्का पोहोचू शकतो। त्यामुळे अनुसूचित जातींमध्ये कोणत्याही प्रकारचे उपवर्गीकरण लागू करू नये। तसेच येत्या पावसाळी अधिवेशनात सर्व विरोधी पक्षांच्या आमदारांना सोबत घेऊन सरकारवर दबाव आणावा व सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी करावी, अन्यथा समाजाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला। यासाठी निवेदन देतो की अनुसूचित जातीच्या मध्ये जे वर्गीकरण करण्याचा घाट आहे सरकार घालत आहे त्याला आणून पाडावं। आता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये तुम्ही जो मुद्दा मांडा की अनुसूचित जातीमध्ये 59 जाती, त्या जातीमध्ये एकोप राहायला पाहिजे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्यामध्ये या जातीमध्ये फूट पाडून काही आमच्या त्या जातीतले बांधव त्यांना वेगळं करायचं काम चालू आहे आणि ते जर झालं तर जातीमध्ये भांडणं लागतील। म्हणून आज आमदार साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो तर तुम्ही आमचं निवेदन विधान भवन मांडून पावसाळी अधिवेशनामध्ये त्याला सरकारला याचिका दाखल करण्यासाठी भाग पाडावे यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो। यावेळी आमदार म्हणाले की मी प्रभावीपणे हा मुद्दा पावसाळी अधिवेशनमध्ये मांडणार व सर्व जातींमध्ये एकता राहिला पाहिजे असे म्हणाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा जय हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो, महात्मा फुलेंचा जय हो। यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप मगर, जिल्हा सचिव अल्ताफ शेख, महिला जिल्हा उपाध्यक्षा विजयाताई बारसे, महिला शहराध्यक्ष रोहिणी बनसोडे, अध्यक्ष रेणुका गवळी, जिल्हा सहसंघटक विशाल तोरणे, तालुका युवक अध्यक्ष अनिल माघाडे, तालुका उपाध्यक्ष तन्वीर शेख, राहुरी अध्यक्ष यासीन शेख, महेश मोरे, आकाश जाधव, सलीम सय्यद, विश्वास भोसले, प्रशांत भोसले, चंद्रकांत तोरणे, बाबासाहेब तोरणे, भाऊसाहेब तोरणे, बाळू आवरे, राजेंद्र तोरणे, भानुदास तोरणे, शिवाजी वाघमारे, दर्शन बारस आदी उपस्थित होते। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।